आताची महाराष्ट्रातील सर्वात मोठे अपडेट. शरण येताच वाल्मिक कराडनं हात जोडले. सीआयडी कार्यालयात काय घडलं पहा व्हिडिओ. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात चर्चेत असलेले आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात शरण आलेत. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात येऊन त्यांनी स्वतः सरेंडर केलं. विशेष, या घटनेच्या काही तासांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. या व्हिडिओत त्यांनी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं. त्यानंतर ते सीआयडी कार्यालयात दाखल झाले होते. या संबंधित आत्मसमर्पणाचा व्हिडिओ देखील समोर आलाय. व्हिडिओत नेमकं वाल्मिक कराड काय म्हणाले होते? सीआयडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओत वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्यामुळे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे येथून पाषाण रोड इथं सरेंडर होत, अशी त्यांनी सुरुवातीला माहिती दिली. त्यानंतर संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, अशी कराड यांनी मागणी केली. राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे, तरी पोलीस तपासात मी जर दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे, असं शेवटी वाल्मिक कराडनं सांगितलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आलंय. विरोधकांनी सातत्यानं कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप लावण्यात आला होता. प्रकरण आणखीन तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता. त्याचा कसून तपास घेतला जात आहे. अखेर वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली. संतोष देशमुख आतापर्यंत 4 आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 4 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातंय. सीआयडीनं वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचं नाव घेऊन आरोप होऊ लागल्यात. सीआयडीनं आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली होती. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या महान न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.